नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना किंवा वृद्धापकाळ योजना यापैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण येणारे हप्ते वेळेवर आणि नियमित मिळत राहावेत यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे ठरलेल्या कालावधीत जमा करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. बरेच जण या कारणामुळे अडचणीत येतात. म्हणूनच आज आपण ही सगळी माहिती सविस्तर आणि सोप्या शब्दात समजून घेऊ. त्यामुळे एकही मुद्दा चुकू नये यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पुढे सांगणार असलेली प्रत्येक माहिती नीट समजेल. आणि एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर संजय गांधी निराधार योजनेसह इतर सरकारी योजनांचे असे महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळावेत यासाठी आपल्या माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता थेट मुद्द्याला सुरुवात करूया. मित्रांनो, आता मी एक अतिशय महत्त्वाची आणि स्पष्ट गोष्ट सांगणार आहे, जी प्रत्येक लाभार्थ्याने लक्षात घेतली पाहिजे. ठरवून दिलेल्या मुदतीत जर तुम्ही आवश्यक कागदपत्रे जमा केली नाहीत तर संजय गांधी योजनेचा पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे आतापर्यंत जे पैसे नियमितपणे तुमच्या खात्यात येत होते ते थेट थांबवले जाऊ शकतात. ही माहिती ऐकीव माहिती नाही आहे किंवा अफवा नाही, तर तहसील कार्यालयाकडून अधिकृत पत्र काढून ही सूचना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही बिलकुल दुर्लक्ष करू नका. छोटीशी चूकसुद्धा तुमचं मोठं नुकसान करू शकते. या पत्रात अगदी ठामपणे सांगितलेलं आहे की ठरलेल्या वेळेत कागदपत्रांची पूर्तता झाली नाही तर मिळणारं आर्थिक सहाय्य थांबवण्यात येईल. म्हणून मित्रांनो, हा विषय अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण याचा थेट परिणाम तुमच्या हप्त्यावर होणार आहे. थोडा उशीर किंवा दुर्लक्ष केलं तर हातात येणारी मदत अडकू शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नेमकी कोणती कागदपत्रे द्यायची आहेत. चला तर मग मी तुम्हाला एक एक करून अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊ नये का. सर्वात आधी आवश्यक आहे ग्रामसेवकाकडून दिलं जाणारं हयातीचं प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही सध्या जिवंत आहात याचा अधिकृत दाखला. आणि समजा काही कारणाने हे प्रमाणपत्र मिळालं नाही तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अहवालसुद्धा यासाठी ग्राह्य धरला जाऊ शकतो. आता यासोबतच काही इतर कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसुद्धा देणं गरजेचं आहे. त्यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँकेचं पासबुक आणि रेशन कार्ड यांचा समावेश होतो. तसेच जर तुम्ही दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्याकडे UDID कार्ड उपलब्ध असेल तर ते सुद्धा जमा केलेलं चालेल. तर मित्रांनो, ही सगळी कागदपत्र 31 जानेवारी 2036 या अंतिम तारखेआधीच जमा करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ही तारीख जर चुकली तर पुढचा हप्ता मिळताना अडचण तयार होऊ शकते. त्यामुळे नंतर पाहू असं न करता वेळेत कागदपत्र पूर्ण करा. आणि हा मुद्दा लक्षात ठेवा. इथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सुद्धा तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे, कारण याच ठिकाणी अनेक जण गोंधळात पडतात. सगळी प्रक्रिया तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कोणत्या बँकेत जमा होतात यावर अवलंबून आहेत. आता बघा, जर तुमचा हप्ता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत येत असेल तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला थेट त्या बँकेच्या संबंधित शाखेतच जमा करायची आहेत. अशा वेळी तहसील कार्यालयात जाण्याची काहीही गरज नाही. सरळ बँकेत जाऊन कागदपत्रे जमा करा. पण समजा तुमचे पैसे SBI, बँक ऑफ इंडिया किंवा पंजाब नॅशनल बँक किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकेत येत असतील तर मात्र ही कागदपत्रे तुम्हाला तहसील कार्यालयात असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या संबंधित टेबलवरच जमा करावी लागतील. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी फेऱ्या मारणं जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही तुमच्या बँकेनुसार योग्य त्या ठिकाणी सगळी कागदपत्र जमा करा. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा, जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी कागदपत्र दिलीत तर ती स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे आधी तुमचे पैसे कोणत्या बँकेत येतात हे तुम्ही नक्की तपासा आणि त्यानंतरच योग्य ठिकाणी कागदपत्रे जमा करा. नाहीतर उगाच फेऱ्या वाढतील आणि वेळसुद्धा वाया जाईल. आता शेवटी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि निर्णायक तारीख सांगतो, ती कृपया लक्षात ठेवा. सरकारच्या विशेष सहाय्य योजना 2018 आणि 20 ऑगस्ट 2019च्या शासन आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत जर तुम्ही हयातीचं प्रमाणपत्र किंवा संबंधित बँकेचा अहवाल जमा केला नाही तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे तुमचे पैसे थेट थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे ही तारीख अजिबात दुर्लक्षित करू नका, कारण यावरच तुमचा पुढचा हप्ता अवलंबून आहे. तर मित्रांनो, इथे कदाचित पुढे पाहू असा कोणताही पर्याय ठेवलेला नाही. शासनाच्या आदेशात अगदी ठामपणे नमूद करण्यात आलं आहे की हप्ते थेट बंद करण्यात येतील. यामध्ये कुठलीही शिथिलता किंवा सूट दिली जाणार नाही. आणि ही सूचना कुणाच्या तोंडी बोलण्यावर आधारलेली नसून नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना यांच्या वतीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणून मित्रांनो, तारीख नीट लक्षात ठेवा आणि ठरलेल्या वेळेत सर्व कागदपत्रे जमा करा. कारण एकदा पैसे थांबले की नंतर तक्रार करून, अर्ज करून किंवा फेऱ्या मारून काहीच उपयोग होणार नाही.
आजच काळजी घ्या, म्हणजे उद्या अडचण येणार नाही. सध्या जी सूचना जाहीर करण्यात आलेली आहे ती पुणे जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे आताच्या क्षणी ही माहिती पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी अधिकृतपणे लागू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे नियम फक्त पुणे जिल्ह्यापुरतेच थांबणार नाहीत. येत्या काळात इतर जिल्हे आणि तालुक्यांमध्ये सुद्धा याच धर्तीवर अशीच पत्रे तहसील कार्यालयाकडून काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सूचना पुण्याची आहे, आपल्याला त्याचं काय असं म्हणून दुर्लक्षित करू नका. आजच माहिती समजून घ्या आणि तयारी करा, तर उद्या कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. कारण उद्या ही सूचना तुमच्या जिल्ह्यात सुद्धा लागू होऊ शकते. त्यामुळे इथे एक खूप महत्त्वाचा सल्ला मी तुम्हाला देतो, तो नीट लक्षात ठेवा. आता उगाच घाई करू नका, म्हणजे लगेच तहसील कार्यालयात किंवा बँकेत धावपळ करण्याची अजिबात गरज नाही. तुमच्या तालुक्याचं अधिकृत पत्र तहसील कार्यालयाकडून जाहीर झाल्यानंतरच कागदपत्रे जमा करण्यासाठी जा. कारण जर पत्र निघण्याआधीच तुम्ही कागदपत्रे घेऊन गेलात तर ती स्वीकारली जाणार नाहीत. मग उगाच पुन्हा पुन्हा माराव्या लागतील आणि वेळसुद्धा वाया जाईल. म्हणून मित्रांनो, आधी अधिकृत माहितीची खात्री करा, पत्राची वाट पहा आणि योग्य वेळीच कागदपत्रे जमा करा. हेच तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. हा शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा इशारा नीट लक्षात ठेवा. ठरलेल्या वेळेत जर कागदपत्रे जमा केली नाही तर दर महिन्याला नियमितपणे मिळणारी रक्कम थेट थांबवली जाऊ शकते आणि नंतर माहिती नव्हती किंवा कोणी सांगितलं नाही असं म्हणण्याची कोणतीही संधी राहणार नाही. कारण ही सूचना आधीच अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, एकदा पैसे बंद झाले तर त्याची पूर्ण जबाबदारी लाभार्थ्याची स्वतःची असेल. त्यामुळे आजच जागरूक व्हा, कागदपत्रांची तयारी ठेवा आणि तुमचा हप्ता थांबण्याची वेळ येऊ देऊ नका. अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, हे हयातीचं प्रमाणपत्र म्हणजे नक्की काय असतं? तर अगदी सोप्या भाषेत सांगतो. हयातीचं प्रमाणपत्र म्हणजे संबंधित लाभार्थी व्यक्ती सध्या जिवंत आहे याची सरकारी पातळीवर केलेली नोंद. हे प्रमाणपत्र ग्रामसेवक, महसूल कर्मचारी किंवा शासनाने अधिकृत केलेल्या माध्यमातून दिलं जातं. सरकार हे प्रमाणपत्र का मागतं हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. चुकीच्या नावावर किंवा चुकीच्या व्यक्तीला पैसे जाऊ नयेत आणि मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावी, यासाठी हे प्रमाणपत्र सरकारकडून दिलं जातं. आता इथे एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा आहे, तो सुद्धा लक्षात घ्या. UDID कार्ड हे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच असतं. पण जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेसह दिव्यांग अनुदान योजनेचाही लाभ घेत असाल आणि तुमच्याकडे UDID कार्ड उपलब्ध असेल तर ते कागदपत्रांसोबत नक्की जमा करा. पण जर तुमच्याकडे UDID कार्ड नसेल तर घाबरायची अजिबात गरज नाही. ते सगळ्यांसाठी बंधनकारक नाही. इतर आवश्यक कागदपत्रे मात्र नक्कीच तुम्हाला जमा करावी लागतील. तर मित्रांनो, अनेक वेळा असं होतं की कागदपत्रे असून सुद्धा ती नाकारली जातात. यामागचं मुख्य कारण काय असतं माहीत आहे का? तर झेरॉक्स नीट नसते. म्हणून हे खास लक्षात ठेवा, झेरॉक्स स्वच्छ, स्पष्ट आणि पूर्ण असली पाहिजे. आधार कार्डवरचं नाव, आधार क्रमांक नीट दिसला पाहिजे. बँक पासबुकमध्ये नाव आणि खाते क्रमांक स्पष्टपणे दिसायला हवेत. अर्धवट, फाटलेली किंवा अस्पष्ट झेरॉक्स असेल तर ती स्वीकारली जाणार नाही. कागदपत्रे जमा केल्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं काम तुम्ही नक्की करा. तुम्ही दिलेल्या कागदपत्रांची नोंद झाली आहे का नाही याची खात्री करून घ्या. जर तुम्ही छोटीशी काळजी घेतली तर तुमचा भविष्यात होणारा मोठा त्रास वाचू शकतो. शक्य असेल तर कागदपत्रे जमा करताना पावती नक्की घ्या किंवा किमान रजिस्टरमध्ये तुमचं नाव नोंदवलेलं आहे का ते स्वतः तुम्ही खात्री करू शकता. कारण उद्या समजा पैसे थांबले तर मी कागदपत्रे दिली होती असं सांगण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी पुरावा असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मित्रांनो, अनेक जण एक प्रश्न विचारतात, एकदा पैसे बंद झाले तर ते पुन्हा मिळतील का? तर लक्षात ठेवा, पैसे बंद झाले की ते लगेच सुरू होत नाहीत. त्यासाठी तहसील ऑफिसमध्ये चौकशी करावी लागते. पुन्हा कागदपत्रांची पडताळणी, नव्याने प्रक्रिया, हे सगळं काम आपल्याला करावं लागेल आणि त्यात खूप वेळ वाया जातो. म्हणून आधीच कागदपत्रे वेळेत आणि नीट जमा करणं हाच सगळ्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. आजकाल व्हॉट्सअपवर खूप अफवा पसरवल्या जातात. आमच्या तालुक्यात लागू नाही, पैसे येतच राहतील, अशा गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका. अधिकृत सूचना हा शेवटचा आधार आहे हे कायम लक्षात ठेवा. काहीच कागदपत्र लागणार नाहीत किंवा आपल्याला या गोष्टी लागू होत नाहीत ह्या भ्रमात तुम्ही राहू नका. तहसील कार्यालयाकडून दिलेली अधिकृत सूचना आणि लेखी पत्र हेच अंतिम सत्य असतं. त्यामुळे योग्य माहिती घ्या आणि चुकीच्या सल्ल्यामुळे तुमचा हक्काचा हप्ता गमावू नका. तर मित्रांनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे व्हिडिओ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.